खरं तर सुप्रीम कोर्ट या सगळ्या बाबतीत व्यवस्थितपणे ऐकून घेतं आहे सगळी बाजू, आणि शिवसेना पक्षाची मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका योग्य रीतीनं मांडली जाते. सुप्रीम कोर्ट या बाजूनं ओव्हरऑल जे दिसते की अतिशय सकारात्मक ही भूमिका मांडली जाते, जी योग्य भूमिका आहे. राजकीय पक्ष म्हणून, विधिमंडळ पक्ष म्हणून याच्यातला फरक काय, विधिमंडळ पक्ष काय, राजकीय पक्ष काय, एकंदर पक्ष कसा असतो, या सगळ्या भूमिका मला असं वाटतं एक नैसर्गिक न्यायाला धरून शिवसेनेने मांडलेले आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेले 15 दिवसांनी याच्यावर सुनावणी होईल. आम्हाला तर पूर्णपणे आशा आहे की सुप्रीम कोर्ट माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत नक्की राहील. मान्य आहे, पण आता या सगळ्या विषयामध्ये कायदेशीर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत, वाद प्रतिवाद होत आहेत. आता 15 दिवस म्हणजे ही 2 आठवड्यांची मुदत जरी दिली असली तरी या 2 आठवड्याची मुदत सकारात्मक नीरज करून म्हणजे त्यांच्या वकिलांनी सुद्धा ही सहमती दाखवली, पण स्टे मात्र काही दिला नाही. स्टे असण्याची काही गरज नाही. त्यांनी शिवसेना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो शिवसेना आहे त्याला मशाल चिन्ह आहे हे सांगितलेलंच आहे. स्प्लिट झालेलं हे निवडणूक आयोगाने स्प्लिट झालेलं आहे, त्याच्यामुळे वेगळ्या गटाला मान्यता, हे सगळ्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत. कारण काही ठिकाणी अशा पद्धतीनं व्हीप जारी करू, आमची शिवसेना आहे अशा पद्धतीनं अफवा पसरवल्या जात होत्या, परंतु सुस्पष्टपणे याच्यात 2 गट झालेले हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे, ते सुप्रीम कोर्टासमोर आज आलेलं आहे. कारण याच्या बाजूनं किती आणि याच्या बाजूनं किती, जे याच्या बाजूने आहे ते याला व्हीप लावू शकत नाही, जे याच्या बाजूने आहे ते याला व्हीप लावू शकत नाही. या दोन्ही बाजू मला वाटतं सुस्पष्टपणे समोर आलेल्या आहेत. मुद्दामहून काही गोष्टी ज्याला अफवा म्हणता येईल, कंड्या म्हणता येईल, त्या पिकवल्या जातात की आता शिवसेनेच्या आमदारांना व्हीप देऊ, असं करू तसं करू. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने सुस्पष्टपणे सांगितलं की हा चिन्हाचा वाद होता, चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने मिटवलेला आहे. याच्याविषयी काय पुढील म्हणजे शिवसेनेचं म्हणणं, याच्यावर काय करायचं 15 दिवसानं होईल असं त्यांनी सुस्पष्ट सांगितलेलं आहे. बाकी कोणता विषयच याच्यातला नव्हता, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने तरीही स्टे दिला नाही याबद्दल नाही, ठीक आहे ना. सगळ्या बाजू, सगळ्या अँगलनी, सर्वंकष दृष्टीने सगळ्या बाजूचा सुप्रीम कोर्ट काय 1 मिनिटात ऐकून 1 मिनिटात निकाल द्यावं असंही अपेक्षित नाही, कारण ते सुप्रीम कोर्ट आहे. त्यांनी सगळ्या बाजू ऐकून घेतल्या पाहिजे, न्याय भूमिका घ्यावी अशीच अपेक्षा. मला वाटतं न्याय भूमिका सुप्रीम कोर्ट घेत आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेच्या बाजूनं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ही भूमिका सुप्रीम कोर्ट घेईल अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे. कोणती भूमिका घेईल असं जी काही शिवसेनेला न्याय देण्याची, कारण पक्ष, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष, आता आपण नुसतं विधिमंडळ पक्षाच्या आधारावर जर एखाद्या पक्षाला मान्यता देत असाल तर मी नेहमी वारंवार उदाहरण देतो की मागच्या काळात मनसे एकाच आमदाराचा पक्ष होता आणि त्या आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला होता, म्हणून काय मनसेचं चिन्ह केलं का, तर नाही, आणि केलं पण नाही पाहिजे. कारण राजकीय पक्ष एका आमदारामुळे निर्माण होत नाही. कित्येक राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांचा कोणताही आमदार निवडून नाही आला, परंतु ते राजकीय पक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम करतात. मग आपल्याकडं काही वेळेस शेतकरी संघटनेचे काही लोक आले होते, नंतर कधीच आले नाही. रिपाईचं पण असंच काही ठिकाणी आले, कधी आले नाही. परंतु राजकीय पक्ष म्हणून हे लोक अबाधित आहे, त्यांचं चिन्ह अबाधित आहे. आणि मला असं वाटतं लोकशाहीला धरून या गोष्टी आहेत, त्याच गोष्टी आताही असाव्या अशी शिवसेनेची भूमिका आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयावर अद्यापपर्यंत स्टे नाही, आणखी त्या निर्णयाचा आधार जर का घेतला तर तुमच्याकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा धोक्यात येऊ शकतं, अशा प्रकारची चर्चा आता सुरू आहे. कारण सत्तेत असलेला पक्ष सुद्धा शिवसेना आहे आणि तुम्ही त्याच पक्षाचे आता सदस्य आहात. नाही, शिवसेनेत स्प्लिट झालेला हे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे. आणि स्प्लिटमध्ये जे लोक शिंदे गटाकडे गेलेले आहे, आता त्यांना त्या पक्षाचं नाव दिले. उरलेले लोक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्याची निशाणी मशाल अधिकृत त्यांनी केली, तो आहे. त्यामुळे याच्या स्प्लिट झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं काहीही होऊ शकत नाही. तरीही संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे हे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकतं त्याच्यावर मान्य केलं तर. नाही, आता शिवसेनेची संख्या सगळ्यात मोठी आहे विधिमंडळामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नंतरची, त्यामुळे हे जबाबदारी शिवसेनेकडेच राहील. पूछो हिंदी में, सवाल तो जवाब दूंगा. सुप्रीम कोर्ट में आज जो सुनवाई हुई उसको लेकर आप क्या कुछ कहेंगे, क्योंकि जो स्टे है वो सुप्रीम कोर्ट ने मना की, कोई भी स्टे लगातार जो आप लोगों की तरफ से कहा जा रहा था कि ईसी के
में वो सुप्रीम कोर्ट ने कहा कि कोई स्टे नहीं लगेगी, तो इसको किस तरीके से देखते हैं? लेकिन सुप्रीम कोर्ट ने कुछ बाजू क्लियर की है कि शिवसेना जो उद्धव जी के नेतृत्व में काम करती है उसको कोई व्हीप नहीं लगा सकती, क्योंकि शिवसेना में स्प्लिट हुआ है ऐसा डिसीजन इलेक्शन कमीशन ने 2-4 दिन पहले दिया है। इसलिए जो लोग शिंदे गुट की तरफ गए हैं उनका एक अलग गुट और शिवसेना जो उद्धव जी के साथ है उनका अलग गुट है। दोनों गुट अलग अलग तरीके से एक में के सामने ऐसा व्हीप नहीं लगा सकते, क्योंकि पार्टी में स्प्लिट हुआ ये कबूल किया गया और स्प्लिट के वजह से शिवसेना को भी उद्धव जी बाला साहब ठाकरे नेतृत्व को मशाल चिन्ह दिया गया है, वो अभी भी है। ठीक है, कुछ बातें आज सामने आई है, 15 दिन के बाद और आएगी, स्टे मिलेगा नहीं मिलेगा, लेकिन इस निर्णय को चैलेंज हुआ इसमें के बारकावे सब क्लियर आए हैं ना। तो शिवसेना ने तो अभी मशाल चिन्ह तो लेके इलेक्शन भी लड़ा, विधानसभा भी जीत ली शिवसेना ने, इसलिए शिवसेना को वो बात का कोई है नहीं। ये भी इलेक्शन कमीशन ने क्लियर किया है कि ये चिन्ह की लड़ाई थी, चिन्ह हमने इनको दिया है, विषय खत्म हो सकता है। लेकिन जो शिवसेना ने जो दावा किया है, क्योंकि अभी तक के जो दावे अभी तक के हुए ऐसे, इसमें इलेक्शन कमीशन ने वो जो चिन्ह था उसको खारिज किया था। दोनों पार्टी को अलग अलग चिन्ह दिए गए। ऐसे हिंदुस्तान के इतिहास में बहुत सारे उदाहरण है, यही एक उदाहरण ऐसा है कि पार्टी स्प्लिट करने वाले को ही पार्टी का चिन्ह दिया गया। ये निवडणूक इलेक्शन कमीशन ने ये अन्याय शिवसेना पे किया है। कितनी उम्मीदें हैं आगे, मतलब 2 हफ्तों का टाइम दिया गया है, 15 दिन का टाइम दिया गया है, उसमें आपको सारी चीजें सुप्रीम कोर्ट के सामने रखनी, तो कितनी उम्मीदें हैं सुप्रीम कोर्ट? देखो, इलेक्शन कमीशन तो भारतीय जनता पार्टी और केंद्र सरकार के हाथ के नीचे काम करे, ये तो क्लियर जनता हिंदुस्तान के बच्चा भी कह रहा है। अभी उम्मीद तो सिर्फ सुप्रीम कोर्ट से ही है और इसलिए सुप्रीम कोर्ट से हम उम्मीद बनाए रखें।